फ्रेंड्स, फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आता सल्ल्याला सध्याचा ट्रेंड जो आहे तो टीचर इलिजिबिलिटी टेस्टचा आहे. ठीक आहे, पण घाबरायचं काही कारण नाही, कारण बऱ्याचशा लोकांनी केंद्रप्रमुख परीक्षेचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि या अंतर्गत तुम्ही नेहमी येणारे GR असतील तर ते वाचतच असाल. ठीक आहे, तर यामध्ये काही घाबरून जाण्यासारखं कारण नाही आहे. आपल्याला या ठिकाणी आपण प्रश्नांचा सराव देखील करणार आहोत आणि शक्यतोवर आपल्या या सर्व गोष्टींवरती तोडगा देखील निघेलच. ठीक आहे, तर येणाऱ्या भविष्यामध्ये यावरती तोडगा निघेल, परंतु आपण आपल्याकडे असलेल्या वेळाचा सदुपयोग करून आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी आपण ऐकत आलेलो आहोत त्याच पुन्हा एकदा या ठिकाणी रिपीट करणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या या पाठामध्ये आपण केंद्रप्रमुख परीक्षेच्या भरतीकरिता तयारी करणारे तसेच या ठिकाणी नव्याने टेट एक्झामला सामोरे जाणारे किंवा सामोरे जाण्याची गरज जरी नाही पडली तरी एक आपल्या ज्ञानात भर पडावी, त्यामुळे RTE ॲक्ट 2009 याविषयी बहुपर्यायी प्रश्नमालिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये मी या ठिकाणी क्वेश्चन घेणार आहे. तुम्हाला त्याचा आन्सर तुम्ही पाहायचे बरोबर येते की नाही, आपण लगेच त्याचा आन्सर देखील पाहणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे, शिक्षणाचा हक्क कायदा कुठल्या वर्षी लागू झाला? तर खाली पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. यामध्ये शिक्षणाच्या हक्काचा कायदा जर आपण बघितला तर हा 2009 मध्ये लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यामध्ये प्रत्येक राज्यांनी पुन्हा नंतर तो त्या ठिकाणी लागू करावा, हे वेगवेगळ्या इसवी सनाच्या वेळी आलेले आहे. आता RTE कायद्यानुसार किती वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे अशी तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे? प्रश्न खूप सोपे आहेत. पहा, तुम्हा सर्वांना आता या प्रश्नांची उत्तरं नक्कीच येतील, त्यामुळे असेच प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये येत असतात. त्यामुळे आपण याचं उत्तर काढायचं आहे, बरोबर येतं की नाही पाहायचं. जर आलंच बरोबर तर आपला नक्कीच आत्मविश्वास या ठिकाणी वाढणार आहे. ठीक आहे, तर बघा, यामध्ये वय वर्ष 6 ते 14 वर्षापर्यंतच्या वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे अशी तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. पुढे प्रश्न तिसरा आहे, RTE अधिनियमानुसार खाजगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी किमान किती टक्के जागा राखीव आहेत? RTEचा जो ॲक्ट आहे 2009चा, यामध्ये 25% जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न घेऊया, RTE कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? आता मुख्य उद्देश RTEचा काय असणार बरं? तर पर्याय वाचल्यावरती तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, मोफत व सक्तीचे शिक्षण. अगदी बरोबर. पुढे पाचवा क्वेश्चन घेऊया, RTE कायद्याखाली विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शिक्षण कशा पद्धतीने दिले जाते? आता RTE कायद्याखाली विशेष गरजा असणारी मुले, CWSN आपण त्यांना म्हणतो, त्यामध्ये समावेशित शिक्षण प्रणालीमधून शिक्षण त्यांना दिलं जात असतं. हे आपला ऑप्शन या ठिकाणी आहे. आता स्पर्धा परीक्षा देणारे बरेचसे काही नवीन एखाद्या वेळेस गेले सामोरेच, तर यामध्ये ऑप्शन्स दिलेले असतात. ते ऑप्शन्स आपल्याला त्या ठिकाणी गिरवायची असतात त्या OMR शीटवरती. ठीक आहे, तर संबंधित तसं काही झालेच तर आपण नक्कीच कळवणार आहोत. पण तुर्तास आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक आहे 6वा, RTE कायद्याच्या कोणत्या अनुच्छेदाखाली बालकांना शारीरिक किंवा मानसिक शिक्षा दिल्यावर बंदी आहे? तर यामध्ये कलम म्हणजेच अनुच्छेद या ठिकाणी दिलेले आहेत. तर कलम 17 जे आहे त्याच्यानुसार बालकांना शारीरिक किंवा मानसिक शिक्षा देण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. आता पुढे आपण या ठिकाणी बघूया, एका प्राथमिक शाळेत 85 विद्यार्थी आहेत. मग RTE कायद्याप्रमाणे शिक्षकांची किमान मंजूर पदं किती असावीत? यामध्ये पहा, 30 मुलांमागे एक शिक्षक आपण जर विचारात घेतला तर या ठिकाणी 3 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न घ्या, शिक्षणाचा हक्क हा भारताच्या संविधानात कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत नमूद केलेला आहे? तर शिक्षणाचा हक्क आपण 21A या अनुच्छेदामध्ये नमूद केलेला आहे. विस्तृतमध्ये तुम्हाला RTE कायदा अनुच्छेदानुसार आणि भागानुसार जर जाणून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वरती I बटनामध्ये जी लिंक येत आहे ती I बटनामधली लिंक आलेली तुम्ही ओपन करून संबंधित कायदा हा अनुच्छेदानुसार पाहू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया आपण, RTE कायदा किंवा सुधारणा कोणत्या अर्थसंकल्पीय वर्षामध्ये लागू करण्यात आली? तर RTE ॲक्ट 2009 आहे, तो सन 2010-11 मध्ये लागू करण्यात आलेला आहे.
RTE कायद्यात कॅपिटेशन फी घेतल्यावर कोणती शिक्षा झाली पाहिजे असे नमूद करण्यात आलेले आहे. तर कॅपिटेशन फी घेतल्यानंतर त्या ठिकाणी 10 पट दंड त्याच्या प्रमाणामध्ये आकारण्यात येणार अशी तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. पुढे RTE कायद्याचे संपूर्ण नाव काय आहे? तर RTE कायद्याचे संपूर्ण नाव हे सर्वांनाच प्रश्न येणार आहे. आपण ढोबळमानाने तुमच्या एक बेसिक प्रश्नांकरिता म्हणजे सिम्पल टू डिफिकल्टकडे आपण थोडंसं जाणार आहोत. परंतु आजच्या या आपल्या भाग 1 मध्ये RTE ॲक्टविषयी आपण सोप्याकडून कठीणाकडे हळूहळू जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला आत्तापर्यंतच्या झालेल्या प्रश्नांमधून नक्कीच काही प्रमाणामध्ये प्रश्नांची उत्तरेही आलीच असतील. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने आपण तुम्हाला कळणारसुद्धा नाही अशा अवघडापर्यंत आपण या सोप्याकडून जाणार आहोत. ठीक आहे. तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हे RTE कायद्याचे संपूर्ण नाव आहे. राईट टू एज्युकेशन. पुढे शिक्षणाचा हक्क कायदा मूलभूत अधिकार म्हणून कुठल्या घटनादुरुस्तीने सामील करण्यात आलेला आहे? तर खाली पर्याय दिलेली आहेत. यामध्ये उत्तर जे आहे हे 86व्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा विद्यार्थ्याचा एक प्रकारे मूलभूत अधिकार म्हणून घटनादुरुस्तीने सामील करण्यात आलेला आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. RTE कायदा लागू करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला? RTE कायदा लागू करणारा भारत हा आपला जवळपास 135वा देश ठरलेला आहे. पुढे 14 नंबरचं क्वेश्चन बघूया. RTE कायद्यानुसार शिक्षकांचे किमान शैक्षणिक अर्हता ठरविण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर शिक्षकांची किमान शैक्षणिक अर्हता काय असावी हे ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. RTE कायद्यानुसार शाळेच्या परिसरात शाळेचे अंतर किती असायला हवे? म्हणजे एक शाळा जी आहे ही परिसरामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये ही किती किलोमीटर अंतरापर्यंत असायला हवी? तर प्रायमरीसाठी ही 1 किलोमीटर आहे आणि त्याच्यामध्ये अप्पर प्रायमरी जे आहे हे 3 किलोमीटर आहे मित्रांनो. पुढे RTE कायद्याच्या कोणत्या अनुभागामध्ये पालकाचे दायित्व नमूद आहे? तर RTE कायद्यामध्ये पालकाचे दायित्व अनुच्छेद 10 मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी शिक्षकांसोबत पालक देखील तितकाच जबाबदार आहे विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी. RTE कायद्यानुसार शाळांमध्ये मनोरंजन आणि खेळ यांचा समावेश करण्याची अट आहे का? ठीक आहे. तर यामध्ये पहा, आपण हा जो प्रश्न या ठिकाणी जर बघितला तर त्याचं उत्तर होय हे असणारच आहे. ओके. आता आपला पुढचा प्रश्न जो आहे, मुलगा मुलगी कधी योग्य शाळेच्या वरच्या वर्गात केव्हा प्रवेश घेऊ शकते? आता मुलगा किंवा मुलगी वरच्या शाळेमध्ये केव्हा प्रवेश घेऊ शकते हे या ठिकाणी पर्यायामध्ये जर बघितलं तर आपल्याला उत्तर आपल्याला सापडेल की वयाच्या आधारावरती हे त्यांना आपण प्रवेश घेऊ शकतो. पुढे आपण या ठिकाणी पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढच्या क्वेश्चनमध्ये RTE कायद्याचे मुख्य तपशीलपर्ण तत्व कोणते आहे? आता मुख्य तपशिलाचे तत्व कोणते आहे असं या ठिकाणी टाईप व्हायला होतं. पर्याय दिलेले आहेत खाली, त्याच्यापैकी उत्तर आपण बघूया. सर्व बालकांना त्यांच्या परिसरातील शाळेत मोफत शिक्षण मिळणं हे महत्त्वाचं त्या ठिकाणी अधोरेखित आपण करून घ्यावं लागेल. पुढचा प्रश्न आहे, RTE अंतर्गत कोणत्या सत्रात विद्यार्थ्यांना ड्रॉपआउट म्हणून ओळखले जाते? आता ड्रॉपआउट केव्हा होतात विद्यार्थी RTE अंतर्गत? तर ती 6 ते 14 वयाचा जो शिक्षण त्यांचा प्रवाह आहे वय वर्षाचा, तो जर बंद झाला तर त्यांना ड्रॉपआउट म्हणून त्या ठिकाणी ओळखले जात असते. ठीक आहे. म्हणजे 6 ते 14 वयाचा शिक्षण जर त्यांना मिळवायचं आहे याच्यासाठी तर RTE ॲक्ट आहे आणि यामध्ये जर त्यांना कुठेही जर शिक्षणाची संधी मिळालीच नाही तर ते ड्रॉपआउट म्हणून ओळखली जातील. पुढचा प्रश्न आपण बघूया. RTE कायद्यामुळे शाळाची वेळ किती तास असायला हवी असं नमूद करण्यात आलेलं आहे? योग्य मानसिकतेनुसार आणि शारीरिकतेनुसार या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे 6 तास. पुढे आहे, RTE कायद्यानुसार शिक्षकांचे अनुपात विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार किती असायला हवे? तर या ठिकाणी आपण बघितलं तर याचं प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना येईलच. तर 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक या ठिकाणी आपण पाहतो. RTE कायदा खाली कोणत्या समुदायाला प्राधान्य दिलेले आहे? तर RTE कायद्यानुसार बाल संरक्षण
हे जे आहे यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी असतील किंवा मागासवर्गीय समुदाय आपण त्याला म्हणू शकू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना देखील, दिव्यांगांना देखील या ठिकाणी या RTE ॲक्टमध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ओके, तर मग हे सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. पुढे शालेय वातावरणात विद्यार्थ्यांना केवळ गुरुजीच नव्हे तर कोण सतत किंवा सारखे मार्गदर्शन देण्याची मुभा आहे. तर यामध्ये सर्व पर्याय बरोबर आहेत. शासन, स्थानिक प्राधिकरण आणि पालक या तिघांचीही भूमिका यामध्ये शालेय वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याची आहे. आता वेळोवेळी बरेच कार्यक्रम, योजना विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाच्या प्रवाहामध्ये किंवा त्यांना शैक्षणिक विकास घडवून आणण्याकरिता दिली जाते. त्यामध्ये विद्यांजली आहे, पडेगा भारत बनेगा भारत, पुन्हा नंतर गणिताकरिता वेगवेगळ्या योजना काही आहेत. तर या सगळ्या गोष्टींची योजना या प्लेलिस्टमध्ये, आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व या सिलेबसचा अभ्यास देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं एवढ्याच व्हिडिओवर न थांबता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहिजे तेव्हा पाहिजे तो विषय या ठिकाणी निवडून ते तुम्ही पाहू शकता व तुमच्या ज्ञानात भर घालू शकता. ठीक आहे, पुढे आपण पाहूया 25 नंबरचा क्वेश्चन. RTE कायद्यामुळे शिक्षणाचा दर्जा उठवण्याची कोणती प्रकरणे आहेत? यामध्ये RTE कायद्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची कोणती प्रकरण आपण विचारात घेतली तर पहा, यामध्ये बालक गुणवत्तेचे प्रशिक्षण आहे, पुढे शिक्षक प्रशिक्षण व गुणवत्ता वाढ देखील आहे आणि शाळा केंद्रीकृत्य हे त्यामध्ये आहे. म्हणजे शाळा देखील केंद्रक म्हणून त्या ठिकाणी आपण विचारात घेतलेले आहे. त्यामध्ये RTE कायद्यामुळे शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल अशा पद्धतीचे या ठिकाणी समायोजन कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. RTE कायद्यात इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना कोणती शिक्षा देण्यास मनाई आहे? यामध्ये कोणतीही शारीरिक शिक्षा नाही अशा स्वरूपाचं मनाई देण्यास आलेली आहे. पुढे RTE कायद्यानुसार किंवा RTE कायद्याच्या उद्देशानुसार जर आपण बघितलं तर नोडल एजन्सी म्हणून कोण काम पाहते? तर RTE कायद्याच्या उद्देश पूर्तीकरिता नोडल एजन्सी म्हणून मित्रांनो केंद्र शासन या ठिकाणी अधिकृत प्राधिकरण हे त्या ठिकाणी नोडल एजन्सी म्हणून काम पाहत असते. म्हणजेच एक केंद्र शासन किंवा राज्य शासन हे शिक्षणाबद्दल तेवढ्याच पद्धतीत समवर्ती सूचीनुसार शिक्षणामध्ये बदल घडवून आणू शकतात. परंतु केंद्राने जो कायदा केलेला आहे त्यानुसार अंमलबजावणीमध्ये जी नोडल एजन्सी म्हणून काम करणारी आहे ती तत्सम त्या राज्याची अधिकृत प्राधिकरण हे जे आहे हे त्या ठिकाणी ते काम करणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हे सोपे प्रश्न होते. तुम्हाला इन डिटेल्समध्ये जर कायदा समजून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच आपल्या विभागीय स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा किंवा टेट प्लेलिस्ट असेल, म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट असेल, या प्लेलिस्टमध्ये सुद्धा किंवा नाहीच समजलं तर #प्रयागा इन्स्टिट्यूट असं जर तुम्ही टाईप केलं आणि त्याच्यामध्ये अंडरस्ट्रोक लिहून TET टाईप केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी हे सर्व व्हिडिओ मिळणार आहेत. ठीक आहे, तर कुठेच तुम्ही जाऊ नका, या ठिकाणी सदैव सोबत राहा. अशाच पार्टमध्ये आपण कमी वेळासाठी प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की तुम्ही कुठेही बसलात तरी एक 5-10 मिनटं वेळ काढून ते पाहू शकाल आणि आपल्या ज्ञानात भर घालू शकाल. ठीक आहे, जर भविष्यात परीक्षेचे संकेत दिसलेच तर आपण परीक्षेला सामोरे जाण्याकरिता सोप्याकडून कठीणाकडे कशा पद्धतीने जाऊ याचं देखील आपण या ठिकाणी थोडक्यात मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत शेअर देखील करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओ मिळविण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर जी बेल आयकॉन तुम्हाला दिसतंय, म्हणजे घंटीचं चिन्ह जे दिसतंय त्या ठिकाणी त्याला टच करून ऑलवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून पुन्हा दुसरा जर व्हिडिओ भाग 2चा टाकला तर तो तुम्हाला एक व्हॉट्सअपमध्ये जसा मेसेज येतो तसा यूट्यूबमध्ये तुम्हाला तुमचा मेसेज येईल. तुम्हाला फक्त वेळ आहे ती वेळ काढून क्लिक करून पाहण्याची. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय.